पंतप्रधान मोदी गद्दार राहुल गांधींकडून पुन्हा उच्चार, माफी मागणार नसल्याचं सांगत संघावर साधला निशाणा. शहा मोदी जोडीचा लोकशाहीवर बार, रायबरेलीतून हल्लाबोल. शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक. मोदी परदेशात देशाची प्रतिष्ठा जपतात पवारांचं वक्तव्य. तर पवारांच्या वक्तव्याशी सहमत नाही. मोदींनी पत्रकाराच्या प्रश्नापासून पळ काढला. संजय राऊतांची टीका. घाबरून जाऊन पेट्रोल डिझेलची खरेदी करू नका, पुरवठा साखळी विस्कळीत करू नका. मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला आवाहन. देशात इंधनाची टंचाई नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर. रोममध्ये जल्लोषात स्वागत. पंतप्रधान मेलोनी आणि मोदींची चर्चा. तर मोदींकडून मेलोनींना मेलोडी चॉकलेट गिफ्ट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मंत्र्यांना 2.5 वर्षांचं अल्टिमेटम. 2.5 वर्षात परफॉर्म करा, नेत्यांना मंत्र्यांना सूचना. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं चिंताजनक अवमूल्यन. 97 रुपयांच्या दिशेनं वेगानं वाटचाल. बंदूकघरातला 26 मे पर्यंत ईडी कोठडी. मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाचा निर्णय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अशोक खरात ईडीच्या ताब्यात. शिवराज मोटेगावकरचे नवनवे कारनामे समोर. लातूरमधील उद्योग भवन आणि भागात बेकायदेशीरित्या 8 भूखंडांची खरेदी केल्याचं उघड. मनपाही संरक्षण देत नसल्याचं चित्र. माहिती अधिकारातून बाब उघडकीस. इराणसोबतचं युद्ध लवकरच संपेल. तेलाच्या किमतीत मोठी घसरण होईल. ट्रम्प यांचं आशादायी वक्तव्य. तर युद्धावरून अमेरिकेच्या संसदेत जोरदार खडाजंगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.